चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई हायकोर्ट भरती या क्लर्क पदासाठी खूप मोठी आनंदाची बातमी. ती बातमी काय, तुमचे जे बोनस मार्क्स आहेत त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. असं 15 तारखेला एक परिपत्रक आलेलं आहे. आता आपल्याकडे डिजिटल बोर्ड नसल्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टली लाईव्ह ते दाखवू किंवा प्रेझेंट करू शकत नाही, परंतु तुम्ही सगळ्या सोशल मीडिया किंवा तुम्ही डायरेक्टली ऑफिशियली तुम्ही ते चेक करू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आता क्लर्क पदासाठी ज्यांनी फॉर्म भरले होते, लक्षात घ्या, हे फक्त क्लर्क पदासाठीच आहे. बाकीचं ड्रायव्हर आणि शिपाई पदाचं अजूनपर्यंत अपडेट झालेलं नाही. त्यामुळे शिपाई आणि ड्रायव्हर पदाचं काही चेंजेस झाले तर तुम्हाला अपडेट नक्की करेन. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. मुद्द्याकडे या. क्लर्क पदाचे मार्क्स वाढले का? 15 तारखेचं अपडेट मी चेक केलेलं आहे, त्यानुसारच ही माहिती प्रोव्हाइड करत आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय एक नोट त्यांनी दिलेली आहे की रिमार्क दिलेला आहे, 1 मार्क विल बी अलॉटेड टू ऑल द कॅन्डिडेट्स फॉर द क्वेश्चन ऑफ द बुकलेट सिरीज डिनोटेड बाय द स्टार. असं त्यांचं एक त्यांनी नोट दिलेली आहे त्या परिपत्रकामध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स होते, त्या क्वेश्चनला ऑप्शन चेंज करण्यात आले आहेत, बरोबर दिलेले आले आहेत. ठीक आहे. बोलण्यामध्ये गडबड होती, माफ करा. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर जर 12चा पाहिला, ठीक आहे, त्याच्यामध्ये डी ऑप्शन देण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये जर तुम्ही सेट BCD नो इफेक्ट, ठीक आहे, त्याच्यामध्ये फक्त BCD ला नो इफेक्ट आहे, सेट मध्ये ए. ओके. सेट ए असेल तर 1 गुण कमी मिळणार आहे त्या ठिकाणी. BCD ला नो इफेक्ट या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16 जो आहे तिथे सुद्धा हा मार्क दिलेला आहे याच्यानुसार 1 मार्क विल बी. ठीक आहे. A, B आणि D, सेट A, B आणि D नो चेंज, नो बदल त्या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे. सेट C मध्ये बदल झालेला आहे. म्हणजे काय, सेट C मधील बोनस मार्क्स वाढले आहेत. क्वेश्चन नंबर 16 ज्यांचा चुकलेला होता किंवा त्याच्यामध्ये नेमकं काय चेंजेस झाले, चेंज असं आहे, C मधील बोनस मार्क जो स्टार त्या ठिकाणी नोटेड केलेला आहे. ठीक आहे. A, B आणि D सेटला नो मार्क्स त्या ठिकाणी बोनस मार्क मिळालेला नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 35 वर याल तुम्ही, सेट A आणि D ला बोनस मार्क्स मिळाला आहे +1. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 35. ठीक आहे. आता इथे मला अडचण होती, थोडासा आपल्याकडे डिजिटल डिस्प्ले बोर्ड नसल्या कारणाने या ठिकाणी काय होतं मित्रांनो, तुमच्यापर्यंत स्क्रीनवर मी शेअर करू शकत नाही. म्हणजे जे आहे गरिबीतलं ते, परंतु रिअल इन्फॉर्मेटिव्ह माहिती आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. इथे 1 मार्क मिळालेला आहे. क्वेश्चन नंबर 39 जे आहे तुमचं, आन्सर की चेंज झाली ओनली त्याच्यामध्ये. ठीक आहे. सेट C ला ऑप्शन D भेटला आहे. म्हणजे काय, ऑप्शन क्वेश्चन नंबर 39 ओनली आन्सर की चेंज झाली आणि त्याचं सेट C ला ऑप्शन D मिळाला आहे. म्हणजे काय, त्याच्या अगोदर वेगळाच असेल काहीतरी ऑप्शन. ठीक आहे. तो कुठला ऑप्शन आहे मे बी तुम्हाला माहित असेल. आता ते क्वेश्चन ज्यांनी सोडवले त्यांना नक्कीच माहित असेल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 59 मध्ये सेट B ला 1 बोनस मार्क मिळाला आहे. क्वेश्चन नंबर 62 मध्ये आन्सर की सेम या ठिकाणी चेंज झाली. आन्सर की 2 ठिकाणी चेंज झालेली. क्वेश्चन नंबर 62 म्हणा, त्याच्यासोबत क्वेश्चन नंबर 39 या 2 ला चेंज झालेले. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे 62 पण तुम्हाला सांगितलं. एकंदरीत ऑल ओव्हर समर याची सेट A ला 1 म्हणजे +1 बोनस मार्क या ठिकाणी ऍड झालेला आहे. ठीक आहे. काही जणांचे कमी सुद्धा झाले याच्या समरीनुसार. सेट B ला +2 मार्क्स या ठिकाणी ऍड झालेले आहेत. सेट C ला +1 या ठिकाणी बोनस मार्क ऍड झालेला आहे आणि सेट D ला +1 या ठिकाणी बोनस मार्क ऍड झालेला आहे. म्हणजे याचा परिणाम काय होणार आहे मित्रांनो, आता डायरेक्टली तुमच्या सिलेक्शन प्रोसेसवरती होणार आहे. 1 मार्क्स वाढला, आता सिलेक्शन प्रोसेसला अर्धा आणि 1 मार्कला खूप महत्व असतं, तुम्हाला तर माहिती. सो इथे तुम्हाला काय होणार आहे, याचा फायदा सिलेक्शन प्रोसेस वरती होणार आहे. ज्यांचे मार्क्स वाढले त्यांचं अभिनंदन. ओके. आणि हे सगळ्यात महत्वाचं क्लर्कच्या जी पोस्ट आहे त्याच्यासाठीच हे अपडेट आलेलं होतं आणि त्याचं मी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. जसं तुमचं शिपाई बद्दल काही डाऊट असेल किंवा ड्रायव्हर पदाबद्दल काही डाऊट असेल किंवा आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून कळू शकता. आणि याचा कट ऑफ किती येईल अंदाज बांधून तुम्हीच कमेंट करा, कारण कट ऑफ इतका लागेल तितका लागेल
त्याच्यावर खरं सांगायचं म्हटलं तर कोणच अनालिसिस करू शकत नाही. ठीक आहे, कट ऑफ एवढाच जाईल, कट ऑफ तेवढाच जाईल. फक्त प्रोबॅबिलिटी म्हणतो आपण, अंदाजे. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्लस आणि मायनस टॉलरन्स पकडून चालायचं. मग अंदाजावर अजिबात राहू नका. अंदाज चुकत असतो, लक्षात. अंदाज कधी पण चुकतच असतो, एक्झॅक्ट लागतच नसतो. परंतु तो अंदाज जर तुम्ही अनालिसिस बेसवर काढला तर तो नक्कीच जवळपास आलेला असतो. म्हणजे कट ऑफ लागल्यानंतरच तुमचं सिलेक्शन चान्स तुम्हाला कळेल सिलेक्शन होणार आहे की नाही हे. ठीक आहे, तरी पण तुम्ही वेगवेगळे सोशल मीडियावर पाहत असाल की कट ऑफ एवढा लागेल तेवढा लागेल. ठीक आहे, पाहू शकता, नो इश्यू, त्याच्यामध्ये डाऊट नाहीये काय मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारे कोर्टच्या क्लर्क पदासाठी ज्यांनी भरलं होतं त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, आपण लवकरच डिजिटल बोर्ड घेतोय, कारण खूप जणांना प्रॉब्लेम होतोय, व्यवस्थितरित्या आपल्याला गायडन्स करायला प्रॉब्लेम येत आहे. ठीक आहे, परंतु आपल्याकडे जशी कंडिशन आहे त्याच्यावर मात करून आपण संघर्ष करायचा असतो. दुसरी गोष्ट, माझ्याकडे तर तेवढे काही पैसे नाहीत की डिजिटल बोर्ड लावून मी तुम्हाला गायडन्स करेल. ठीक आहे, परंतु माझ्याकडे एवढे नक्कीच पैसे आहेत मित्रांनो, जर तुम्ही खरंच रिअल भरतीची तयारी करत असताल, मनामध्ये आग आहे, मनामध्ये ध्येय आहे, मनामध्ये टार्गेट आहे, तुम्हाला जर कुठली, ठीक आहे, मुंबई कोर्ट हाय भरती फक्त एक भरती झाली, याच्या आगे दुसरी कुठली करत असाल, तुम्हाला पुस्तक घ्यायला खरोखर पैसे नसतील, तर तुम्ही मला मेसेज करा, याला करा किंवा कुठल्याही व्हिडिओला करा, फक्त पिन करून कमेंट करा की मला हा पुस्तकाचा सेट घ्यायचा आहे, माझ्याकडे रिअल पैसेच नाही. ठीक आहे, पोलीस भरतीमध्ये मी माझं काही मोठेपण सांगत नाही, पोलीस भरतीमध्ये जवळपास 3 विद्यार्थ्यांना आपण माझ्या पद्धतीने जेवढं सहकार्य करता येईल त्यावेळेस पुस्तकांना त्यांना मदत केली आहे. इथे माझं मोठेपण अजिबात नाही, माझं कोणी वाहवाही करू नका, मी खूप मोठा तीरही मारलेला नाही. ठीक आहे, परंतु माझ्याकडे जे अवेलेबिलिटी आहे, साधनं आहे, तर मी जेवढी मदत करू शकतो तेवढं नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. कारण पण परिस्थिती तुमची तशीच असायला पाहिजे. असं नाही की तुम्ही पैसे घेणार आणि पैशाच्या स्वरूपात कधीच कोणाला आपल्याकडून मदत होऊ शकत नाही. तुम्हाला पुस्तक पाहिजे असतील, पुस्तक, तुमची कुठली तयारी करत आहात त्याचं मला सगळं डिटेल्स पाठवा. अनालिसिस आता खूप जणांनी पाठवलं तर खूप जणांपर्यंत तर नाही पोहोचू शकत. जे लकी कॅन्डिडेट असतील किंवा ते अनालिसिस करून वाटलं की यांना आपण देऊ शकतो, तर ते लकी बेसवर मिळणार आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळणार आहे. ठीक आहे, म्हणून तुम्ही ह्या गोष्टीचा अभ्यास करा. तुमची परिस्थिती नसेल तर नक्कीच तुम्ही मला कळवा, माझ्याकडून जेवढं होईल तुम्हाला तेवढी मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. फक्त सपोर्ट तुमचा असा लागेल, तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायचे, कारण तुमच्या मदतीसाठीच हे चॅनल आहे. पुढील येणारे असेच अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच अगोदर पोहोचतील आणि तुम्हाला काही अडचण झाली तर मी छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न करेल, हा सांगण्याचा खरा उद्देश आहे मित्रांनो. ठीक आहे, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.